नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी 8,609 कोटी 17 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या। यातील 2,210 कोटी रुपयांची रक्कम नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वारे यामुळे झालेल्या शेती पीक आणि फळ पिकांच्या नुकसानीसाठी, तर दूध अनुदानासाठी 204 कोटी 76 लाख 34 हजार कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर केली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी किरकोळ कामकाज झाले। सोमवारी अर्थमंत्री अजित पवार लेखानुदान सादर करणार आहेत। सादर करण्यात आलेल्या एकूण पुरवणी मागण्यापैकी 5,665 कोटी 48 लाख रुपयांच्या अनिवार्य मागण्या आहेत। 243 कोटी 69 लाख रुपयांच्या मागण्या कार्यक्रमांतर्गत सादर केल्या आहेत। 17,000 रुपयांच्या मागण्या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होणाऱ्या अनुषंगामध्ये पुरवणी मागण्यामध्ये सादर केले आहेत। मित्रांनो, सोमवारी सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यामध्ये अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वारे यामुळे बाधित शेती पिके आणि फळ पिकांच्या नुकसानीकरता 10 कोटी 30 लाख रुपयांची पुरवणी मागणी सादर केली आहे। गाईच्या दुधाचे दर पडल्याने राज्यभरातून दुधाला अनुदान देण्याची मागणी करण्यात आली होती। तसेच मित्रांनो, मागील अधिवेशनामध्ये नागपुरात गाईच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केला होता। या अनुदानापोटी 248 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली होती। त्यापैकी 43 कोटी 23 लाख 66 हजार रुपयांची तरतूद विभागाकडे असली तरी उर्वरित आर्थिक गरज भागविण्यासाठी 204 कोटी 76 लाख पुरवणी मागणी सादर केली आहे। मित्रांनो, महावितरण कंपनीच्या कृषी पंप, यंत्रमाग व वस्त्र उद्योग ग्राहकांना शासनाकडून अनुदानित करण्यासाठी 2,031 कोटी 15 लाख रुपयांची पुरवणी मागणी सादर केली आहे। यापैकी अवकाळी पावसाच्या नुकसानीकरता 2,210 कोटी 30 लाख पैकी समायोजित रक्कम 1,662 कोटी, तर महावितरण कंपनीच्या कृषी पंप आणि वस्त्र उद्योग ग्राहकांच्या अनुदानासाठी 2,031 कोटी 15 लाख पैकी 1,317 कोटी 49 लाख रुपयांची समायोजित रक्कम आहे। मित्रांनो, सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये वित्त विभागाच्या सर्वाधिक 871 कोटी 73 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या आहेत। त्यापाठोपाठ महसूल व वन विभाग 1,798 कोटी 58 लाख, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिज कर्म विभाग 1,377 कोटी 49 लाख निधी व न्याय विभाग 1,328 कोटी 87 लाख, नगर विकास विभाग 1,176 कोटी 42 लाख आदी विभागांच्या सर्वाधिक पुरवणी मागण्या आहेत। नियोजन, गृह, कृषी व पद्दूम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या किरकोळ पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहे। मित्रांनो, राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, कांदा निर्यात बंदीची धरसोड, मराठा आरक्षणासह अन्य समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी व राज्यात सुरू असलेले आंदोलन या पार्श्वभूमीवर होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी लेखानुदान सादर केले जाणार आहे। केवळ 5 दिवसाच्या अधिवेशनामध्ये 4 महिन्याचे लेखानुदान सादर केले जाणार असून यामध्ये दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घोषणा होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे अवकाळी नुकसान व दूध अनुदानासंदर्भातील महत्त्वाचं एक असं अपडेट होते।